नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काही महिन्यांपूर्वीपर्यंत सोन्याच्या किमती सातत्यानं विक्रमी उच्चांक गाठत होत्या. आताच सोनं खरेदी करा कारण ते आणखीन महाग होणार आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर चीनमधील सर्वात मोठ्या बँकांनीच सामान्य गुंतवणूकदारांना सोन्या चांदीच्या ट्रेडिंगपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या घसरणीमुळे केवळ गुंतवणूकदारच चिंतेत पडलेले नाहीत, तर चीनमधील मोठ्या बँकांनीही मौल्यवान धातूंच्या ट्रेडिंगशी संबंधित काही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये स्पॉट गोल्डचा रेट हा प्रति औंस सुमारे $5,600 अमेरिकी डॉलरच्या विक्रमी पातळीवरती पोहोचला होता. भारतीय चलनामध्ये हा दर सुमारे $5,32,000 प्रति औंस इतकी जवळपास म्हणजेच $1,97,000 प्रति 10 ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा इतका झाला होता. मात्र आता चित्र पूर्णपणे बदलले. या आठवड्यामध्ये स्पॉट गोल्डचा रेट $4,000 प्रति औंसच्या खाली घसरलाय. म्हणजेच तो सुमारे $3,80,000 प्रति औंस इतकी अंदाजे म्हणजेच साधारण $1,41,000 प्रति तोळा इतका राहिलाय. याचा अर्थ अवघ्या काही महिन्यातच सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम सुमारे $56,000 किंवा जवळपास 29% घसरण पाहायला मिळाली. चीनमधील सर्वात मोठी बँक इंडस्ट्रियल बँक ऑफ कमर्शियल बँक चायना यानं जाहीर केलंय की 24 जुलैनंतर ती शांघाय गोल्ड एक्सचेंजशी संबंधित मौल्यवान धातूंच्या ट्रेडिंग उत्पादनांसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या इंटरमिडिएटरी सेवा बंद करणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता सामान्य गुंतवणूकदारांना बँकेमार्फत सोनं आणि चांदीशी संबंधित कोणतेही ट्रेडिंगचे व्यवहार करता येणार नाहीत. बँकेने ग्राहकांना 24 जुलैपूर्वी त्यांच्या सर्व ओपन पोझिशन्स विकण्याचा किंवा बंद करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर ICBCच्या घोषणेनंतर चायना काँगो बँकेनेही आपल्या ग्राहकांना मौल्यवान धातूंमधील सर्व पोझिशन्स निश्चित वेळेपूर्वी बंद करण्याचे निर्देश जाहीर केलेत. जर तसं केलं नाही तर महिन्याच्या अखेरीस बँक त्यांच्या पोझिशन्स जबरदस्तीनं बंद करेल असंही स्पष्ट सांगण्यात आलंय. मात्र बँकांनी हेही स्पष्ट केलंय की गोल्ड ॲक्युम्युलेशन प्लॅन आणि गोल्ड ETF सारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. केवळ जास्त जोखमीच्या ट्रेडिंगवरती बंध आणण्यात आलेले आहेत. तज्ज्ञांच्या मते यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे बाजारातील वाढती अस्थिरता आणि जोखीम. गेल्या 2 वर्षामध्ये सोन्याच्या किमतींनी दुपटीपेक्षाही जास्त वाढ नोंदवली होती. मात्र आता ही तेजी उलट दिशेनं फिरत असल्यानं दिसतंय. अमेरिका आणि इराणमधील वाढलेल्या तणावामुळे महागाईबाबत चिंता वाढलेली आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांना वाटू लागलं की अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवू शकते. बाजारामध्ये 2026च्या अखेरीपर्यंत 1-2 नव्हे तर 3 वेळा व्याजदर यामध्ये वाढ होऊ शकते अशा चर्चा सुरू आहेत. अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी अशा शक्यतेचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा कल बदललेला असून सोन्यावरचा दबाव वाढलेला आहे. त्यामुळे मोठं नुकसान होण्याआधीच बँकांनी सर्वसामान्य लोकांना या व्यवहारापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सोन्यामध्ये सर्वात मोठा क्रॅश येणार आहे का? आणि त्यामुळेच बँकांनी सर्वसामान्य लोकांना या ट्रेडिंगपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.